नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी मदतनीसची भरती निघाली आहे आणि त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण जाहिरात तुम्हाला वाचून दाखवलेली आहे आणि आता या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगते मी। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पांतर्गत 14,690 अंगणवाडी मदतनीसाचे रिक्त पदे भरण्यात प्रक्रिया सुरू झाली आहे। बघा, करण्यात आली आहे आणि ही भरती कोणाच्या मार्फत होणार आहे? अंगणवाडी मदतनीस पदांच्या भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। बघा, स्थानिक स्तरावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 12वी उत्तीर्ण याच्यासाठी लागणार आहे। 12वी आणि 18 वर्ष तुमचं वय असावं लागणार आहे। 18 ते 35 वर्ष आणि विधवा असाल तर 40 असणे गरजेचे आहे। आणि इच्छुक उमेदवारांना संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत। आणि लास्ट डेट काय आहे? 31 ऑगस्ट। लास्ट डेट काय आहे तर 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे। तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकता। अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा। बघा, तुम्हाला कुठे फॉर्म द्यायचा आहे? इच्छुक महिला उमेदवारांना संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत। बघा, ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म सबमिट करायचा आहे। तुम्हाला बघा, फॉर्म म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। त्याच्यासाठी याच्या आधी व्हिडिओ तयार केलेला आहे मी। त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची PDF लिंक दिलेली आहे। त्याच्यामधून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि त्यावरती तुम्ही संपूर्ण माहिती भरा आणि कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या स्पेशल डॉक्युमेंट्ससाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत समजतील आणि तशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स जोडा आणि त्या फॉर्म सहित हे डॉक्युमेंट्स जोडून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। तर फॉर्म कुठे सबमिट करायचे ही माहिती मी आत्ताच तुम्हाला सांगितली आहे। बघा, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फॉर अमरावती अंगणवाडी वॅकन्सी। बघा, या अमरावतीसाठी वॅकन्सी निघाली होती। तेच डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगते, कारण संपूर्ण हेच डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हेच डॉक्युमेंट्स लागणार आहेत। त्यासाठी मी याची तुम्हाला म्हणजे इकडलं तिकडलं मी बघून सांगत नाही आहे। डायरेक्ट GR मध्ये जे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत त्याच डॉक्युमेंटवरती मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे। कारण मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटसुद्धा करतात की मॅडम डॉक्युमेंट्स काय लागणार आहे ते तुम्ही सांगितलं नाही, तर मी त्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, स्थानिक रहिवासी असल्याबाबत खालील पुरावे जोडणे। बघा, तुम्ही तुमच्या गावामध्ये भरती भरणार आहेत, म्हणजे जॉबसाठी अप्लाय करणार आहेत। मग तुम्ही तिथले रहिवासी आहात, त्यासाठी तुम्हाला काही पुरावा लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पहिल्यांदा आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड असणे गरजेचं आहे आणि घर टॅक्स पावती असणे गरजेचं आहे। चालू इलेक्ट्रिक बिल असणं सुद्धा गरजेचं आहे। त्याच पद्धतीने शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे। शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रिका असणे गरजेचं आहे। बघा, तुम्हाला 12वी पास आहे मदतनीसाठी, तर तुम्हाला 12वी पास असल्याचं गुणपत्रिका असणं गरजेचं आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे। विधवा असल्यास पतीचे मृत्यूपत्र सुद्धा लागणार आहे। तुम्ही जर विधवा असाल, त्यांनी जर फॉर्म भरत असेल विधवा महिला, तर त्यांना पती मेल्याचे मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे। आणि जात प्रमाणपत्र सुद्धा, तुम्ही कुठल्या कास्टमध्ये येतात ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र हे सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। अनुभव असल्यास प्रमाणपत्र, म्हणजे अनुभव असला तुम्हाला कुठल्या जॉबचा किंवा कशाचा, तर इथे सुद्धा अनुभव प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे। आणि प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्या आणि तो झेरॉक्स काढून तो भरू शकता। लहान प्रतिज्ञापत्र म्हणजे तुम्हाला 2 मुलं आहेत, किती मुलं आहेत त्याच्याबद्दल त्याच्यात माहिती भरायची असते, ते तुम्ही भरू शकता। अशा प्रकारचे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा आणि सबमिट करा। कुठे सबमिट करायचं आहे तर इच्छुक महिला उमेदवारांना संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत। ज्यांच्या जिल्हा ठिकाणी किंवा तालुका ठिकाणी तुम्ही जायचे आणि तिथे चौकशी करू शकता की इच्छुक महिला उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय अर्ज सादर करायचे आहेत। म्हणजे बाल विकास प्रकल्प
अधिकारी यांचे कार्यालय कुठे आहे तुम्ही चौकशी करून तिथे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। तिथे जागा निघालेल्या आहेत, प्रत्येक जिल्ह्यांसाठी जागा निघालेल्या आहेत, वॅकन्सी निघालेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन फॉर्म भरू शकता। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।